मानसोपचार तज्ञ. तज्ञ मला आवडतात. तुम्हाला हे सगळे तज्ञ आवडतात का या जगातले? मला एकच तज्ञ माहितीये, तो या पुस्तकात सापडतो, इतर कशातही नाही. मानसोपचार तज्ञ असे वागतात की जणू काही त्यांना काही विशेष शोध लागलाय, तत्व शोधलंय. नाव आहे एक्सपोजर पद्धती. आणि ते लोकांना सांगतात की तुम्ही मुक्ती मिळवू शकता तुमच्या भयापासून जेव्हा तुम्ही स्वतः त्या भीतीला सामोरे जाता. हे मी कित्येक वर्ष सांगतेय की भीती वाटली तरीही भीत करा. सरळ आहे. जेव्हा तुम्हाला भीती वाटते ते भय तुमच्यावर हावी होऊ देण्याऐवजी आणि तुम्हाला निर्णय घ्यायला लावण्याऐवजी तुम्ही म्हणा की देव माझ्यासोबत आहे, मला काय वाटतं याची पर्वा नाही, मी या भयाला माझ्या जीवनावर नियंत्रण ठेवू देणार नाही. आणि त्यांना हा सल्ला देववचनातून मोफत मिळाला असावा. आमेन. मला काउन्सिलिंगवर प्रकाश टाकायचा नाहीये. कधी कधी लोकांना गरज असते कुणाबरोबर तरी बोलण्याची. मला कुणाला कमी लेखायचं नाहीये. पण मला म्हणायचंय की तुम्ही खात्री करून घ्या की तुम्हाला मिळणारा सल्ला देववचनाशी सहमत आहे ना. मी तुमच्याशी सहमत असते तर मी प्रथम संधी देवाला दिली असती, कारण हे खूप स्वस्तात भागलं असतं. कोणत्याही तज्ञाकडे जाण्यापेक्षा प्रयत्न म्हणून देववचन काय म्हणतं ते बघा. काहीही. तज्ञ देखील आता शिकवतात CBT, संज्ञान व्यावहारिक चिकित्सा. मला माहित नाही तुम्हाला माहिती आहे की नाही, कॉग्नेटिव्ह उपचार पद्धती गेली 35 वर्ष मला ती देवाकडून मोफत मिळते. एक पैही खर्च आलेला नाही. रोजच्या वागण्याची पद्धत मला देवाकडून मिळते. आणि मी आता तुम्हाला काय सांगते, तुम्हाला काय वाटतं? वागण्याची पद्धत. आमेन. पण तज्ञ जुन्या पद्धतीने सांगतात. आणि जर तुम्ही तज्ञ असाल तर मला पत्र पाठवून बरोबर ते सांगण्याचा प्रयत्न करू नका, कारण मी ते वाचणार नाही. उगाचच तुमची शाई आणि कागद वाया जाईल. पण नाही बघा, आम्ही इंटरनेटवरून हे मिळवले, मला काही फायदा नाहीये. तज्ञ जुन्या प्रकारे शिकवतात. ते लोकांना कठोर प्रकारे सांगतात जे त्यांचे असंबद्ध विचार नियंत्रित करतात. आणि ते शिकवतात की जर तुम्ही वागणं नियंत्रित करू शकलात तर मग तुम्ही विचार नियंत्रित करू शकाल. पण देववचन बरोबर उलट सांगतं. म्हणजे जर तुम्ही विचार नियंत्रित करू शकला नाही तर वागणूक नियंत्रित कशी करायची हे शिकू शकणार नाही. आमेन. जर तुम्हाला अशी समस्या असेल किंवा असा काही आजार असेल तर तुम्ही पाहताना जर तुम्हाला असं काही वाटलं तर माझी सहानुभूती आणि मला तुमची खूप कळकळ आहे. तुमच्या वतीने मी देवाकडे मागेन तुमच्या मनाचं नूतनीकरण त्याने करावं. असं माझं पुस्तकही विकत घ्या, बॅटलफील्ड ऑफ माइंड नावाचं, किंवा दुसरं पुस्तक पॉवर थॉट्स नावाचं. मला नाही वाटत मी तज्ञ आहे, पण एक सांगते, योग्य विचार कसा करायचा हे मला शिकावंच लागलं तर मी अशाच समस्यांमुळे लोंबकळत आणि कुढत राहिले असते अजूनही. देव म्हणतो तुमच्या जीवनासाठी माझ्याकडे योजना आहे. त्या योजनेचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला मनाचं नूतनीकरण करायलाच लागेल. सडलेले विचार करणं थांबवा आणि देव काय सांगतो त्यावर हेतुपूर्वक विचार करायला सुरुवात करा. तुमच्या डोक्यात काहीतरी आपटण्याची वाट पाहू नका. उठा आणि अर्थपूर्ण विचार करा. असं म्हणू नका हे माझ्यावर हावी आहे, त्याचं माझ्यावर नियंत्रण आहे. नाही, तुम्ही म्हणा माझ्या जीवनाचं नियंत्रण देव आहे. पवित्र आत्म्याची शक्ती माझ्यात आहे, तीच मला मदत करणार आहे जे गरजेचं आहे ते करण्यासाठी. आता कधी कधी काही रासायनिक गोष्टी असतात ज्या तुम्हाला सुधाराव्या लागतात, ज्याचा परिणाम विचारांवर होतो. जर तुम्हाला तशी गरज असेल तर औषधांची मदत जरूर घ्या. पण मी तुम्हाला असंही सांगेन की तुमच्या जीवनात गोष्टी सरळ करण्यासाठी तुम्ही देवविचारांशी सहमत व्हायला शिकायलाच हवं, हे लक्षात घ्या. कुणी आमेन म्हणणार आहे का? कारण माणूस अंतर्यामी जसा विचार करतो तसाच तो बनतो. देव आपल्या सोबत आहे. भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वराचे आज तुमच्यासाठी असलेले तारण पहा. परमेश्वराचे तारण. भयभीत इस्रायल लोकांच्या समोर तांबडा समुद्र आणि मागे इजिप्तचं सैन्य आपण समजू शकतो. त्यांना कसं वाटलं असेल? त्यांना पळून जायचं होतं कुठे, डाव्या बाजूला की मागे, की परत इजिप्तमध्ये जायचं हे त्यांचं उत्तर होतं. कठीण समय हेच पुष्कळांचं उत्तर असतं. जेव्हा आयुष्यातल्या काही गोष्टींशी सामना करावा लागतो आपण जिथून आलो तिथे मागे जाऊ असं होतं. पुढे जाण्यापेक्षा ते सोपं असतं, पण तसं नसतं. तुम्ही जिथून आलात तिथे मागे जायची गरज नाही.
तुम्ही पुढे जात राहिलं पाहिजे जरी तुम्हाला भीती वाटली. तुम्हाला एक सांगू, मला माझ्या वडिलांसारख्या लोकांची भीती वाटायची, कारण बरीच वर्ष ते माझ्याशी गैर वागले आणि माझं उत्तर होतं त्यांच्यासारख्या लोकांना टाळत राहणं. पण देवाला नको असतं आपलं टाळत राहणं किंवा कुचराई करणं. सरते शेवटी देवासोबत मला पुढे जायचं होतं आणि म्हणून मला त्या भयाशी सामना करावा लागला आणि तशा प्रकारच्या लोकांशी मला संबंध जोडावे लागले. पण त्यांच्यासोबत सुदृढ संबंध वाढवले तुटक संबंधांपेक्षा, आणि त्यांनी मला नियंत्रित करण्यापेक्षा मी त्यांच्या बरोबरीने उभी राहिले. पुढे जाण्याचा हाच एक मार्ग होता. टंगळमंगळ करून तुम्हाला पार जाता येत नाही. भयाला तुमच्या जीवनावर राज्य करू देऊ नका. तुम्ही गरज असेल तर घाबरत सुद्धा ते करू शकता. इस्रायल लोकांनी देवाचा धावा केला तेव्हा देव मोशेला म्हणाला, त्यांना सांग स्थिर रहा आणि परमेश्वराचे तारण जे आज तो तुम्हाकरिता करणार आहे ते पहा. खरंच भय हा शब्द म्हणजे विमानात बसणं किंवा पळ काढणे. देव म्हणतो, जेव्हा तू जलातून जाशील मी तुझ्यापाशी असेन, तू अग्नीतून जाशील तेव्हा मी तुझ्यासोबत असेन. तुला भयभीत होण्याची गरज नाही. मी तुला सोडवले, मी तुला नाव देऊन बोलावले. मनात म्हणा की देव माझ्यासोबत आहे आणि मी भयात जगणार नाही, मी भयात राहणार नाही, मी भयात जगणार नाही. आणि जेव्हा तुम्ही घाबरे व्हाल, मला परवाने तुम्हाला डोळे बंद करावे लागतील, म्हणावं लागेल मी भयात राहणार नाही, मी भयात राहणार नाही, मी भयात राहणार नाही, मी भयात राहणार नाही, नाही 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 राहणार, मी भयात नाही राहणार, मी भयात नाही राहणार. विजय मिळेपर्यंत तुम्ही हे म्हणत राहायला हवं. हो, म्हणजे जॉयस तू फक्त शिकवतेस की अधिकार दाखवा, सकारात्मक विचार करा, मन ताब्यात ठेवा, मला हे सगळं माहित नाही. जे बघा, जे सगळं मी तुम्हाला शिकवते हे तुम्हाला देववचनांमध्ये सापडेल. जे अस्तित्वात नाही त्याला असल्यासारखी आज्ञा करा. मृत गोष्टी बरोबर असे बोलतो जणू त्या जिवंत आहेत, अस्तित्वात आहेत. ही हाडं सजीव होतील काय मला ठाऊक नाही. ठीक आहे, या हाडांविषयी भविष्य सांग. चुकलेल्या हाडांनो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. चला, आता वचनाचा आधार नसलेलं काहीही मी सांगत नाही. तुम्हाला गरज आहे विचार करण्याची, काही बोलण्याची, ज्यामुळे तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं घडेल. नापेक्षा सैतान तुमचं डोकं घाणेरड्या विचारांनी भरून टाकेल. तेच तुम्ही तुमच्या मुखाने दिवसभर बोलत राहाल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल देवाची योजना का कार्य करत नाही. सांगा, तुम्ही चर्चला जात असाल पण अजून काय करता? तुम्हाला विजय मिळणार नाही, कारण तुम्ही जाऊन छानपैकी शांतपणे एका जागी बसता. मग कुणीतरी देववचन तुम्हाला भरवतं आणि मग विचार करता, माझ्यात बदल का घडत नाही, का नाही घडत बदल माझ्यात. तुम्ही टाळ्या वाजवल्याच पाहिजेत, कारण नुसतं चर्चला जाऊन काही होत नाही. साधारणपणे भीतीचं क्षेत्र हे माणसाचं भय असंच आहे. आणि माणसं काय विचार करतील, काय बोलतील, काय करतील, नाकारतील, स्वीकारतील का, तुमचे हात झटकतील. जर तुम्ही माणसांचं भय बाळगलं नाहीत, तुम्ही केलेल्या भूतकाळातल्या चुका, अदृश्य गोष्टींचं भय, मला नाही माहित काय घडणार आहे, देवाच्या रागावण्याचं भय किंवा स्वतःविषयी खुश नसणं. तुम्ही इतर ज्यांनी हात वर केले नव्हते ते एक प्रकारे आळशीच आहेत. आणि बघा, प्रत्येकालाच असं भय असतं. पुष्कळांनी त्यावर जय मिळवलेला असतो. पण मी तुम्हाला हात वर करायला सांगते ते अपमानित करण्यासाठी नाही, छोटीशी उजळणी करण्यासाठी की किती शत्रूला तुम्ही तुमच्यावर हावी होऊ देता. एक सांगू का, यासंबंधी तुम्हीच काहीतरी करू शकता. देववचन घेऊन तुम्हाला म्हणावं लागेल, यावर माझा विश्वास आहे आणि त्यावर मी दृढ राहीन. जोवर मी माझ्या जीवनात विजय मिळवत नाही तोवर मी हे करणार. माझी इच्छा आहे की मी भयभीत असू नये. अहो, नुसती इच्छा धरू नका, घाबरूही नका. सैतानाच्या विरोधात ठामपणे उभं राहा. मी हे सगळं केलंय. नको असलेल्या इच्छा मारून टाकल्या, स्वतःच्या इच्छा साध्य केल्या. बालपणापासून मी हे केलंय. खूप काही आशा असायच्या. हो, म्हणजे आपण इच्छा छान करतो पण नुसत्या इच्छा करून काही होत नाही. एक सांगू, प्रयत्न करावे लागतातच.
मी माझ्या आशांचा चुराडा केला आणि नवीन आशा बाळगल्या ज्या कधीच पूर्ण झाल्या नाही. जेव्हा मी वचनावर विश्वास ठेवला तेव्हापासून यश मिळत गेलं. वचन मी कबूल केलं, देवासंबंधी विचार केला, सैताना विरुद्ध उभी ठाकले आणि म्हटलं मला यातून किंचितही कमी मिळणार नाही जे देवाला मला द्यायचंय त्यापेक्षा. थोडासा पवित्र धीटपणा हवा तुमच्यात. आपल्यात असलेली भीती ही काही तितकीशी चांगली नाही. आपल्याला वाटतं असलेली भीती तेवढी पुरेशी नाही. या भीतीमुळेच दबाव निर्माण होतो. मी काय करू, मी काय करू, मी काय करू, मी काय करू. एकटेपणाची भीती जी चुकीच्या गोष्टींकडे घेऊन जाते. नात्यांच्या बाबतीत ज्याद्वारे खूप दुःख आणि वेदना होतात. कुणाला कधी अशी समस्या होती का? चला एका माणसाने तरी कबूल केलंय ते. हालेलुया. वेगवेगळ्या भीतीची आपण कल्पना करू शकतो. कमी असण्याची भीती, काहीतरी वाईट घडेल अशी भीती आपल्या प्रियजनांबाबत. ते अशी निवड करतील ज्यामुळे त्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल. एक सांगू का, घाबरल्याने ते थोपवता येत नाही. या भयापेक्षा आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. बायबल म्हणतं फक्त एकच भय असावं, ते म्हणजे देवाबाबतीत आदरयुक्त भीती. रोज तुमचं मन तयार करा न घाबरण्यासाठी. आमेन. तर आतापर्यंत आपण काय म्हणालो बघूया. कुणाची स्मरणशक्ती चांगली आहे? मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताबरोबर गरज असेल ते सर्व काही करण्यास मी समर्थ आहे. देव विनाअट माझ्यावर प्रीती करतो. मी भयात जगणार नाही, नक्कीच नाही. आता जरा विचार करा, या पुस्तकात मी काय सूचित केलंय. तुम्ही या 12 गोष्टींपैकी एक एक गोष्ट घ्या, यावर आठवडाभर मनन करा. जर तुम्ही यातली प्रत्येक गोष्ट रोज 50 वेळा म्हणालात 7 दिवस सलग, ते होईल 350 वेळा एका आठवड्यात. आणि मग 3 महिन्याच्या शेवटी परत एकदा पुस्तकाचं पारायण का करू नये? परत एकदा ते का वाचून बघू नये? कारण एक सांगते, एका महिलेने साक्ष दिली. ती आमच्या टीव्हीवरच्या कार्यक्रमात म्हणाली की तिला अति खाण्याचा आजार होता, ज्याने ती खरोखर कासावीस व्हायची. आणि तिच्या पालकांनी खूप औषध पाणी केलं. आणि ती म्हणाली की मला जेव्हा हे पुस्तक वाचायला मिळालं, बॅटलफील्ड ऑफ द माइंड नावाचं, किंवा माझं पुस्तक आहे म्हणून मी हे म्हणत नाही, पुस्तक म्हणजे वचनांनी भरलेलं आहे. आणि हेच तत्व त्यात सांगितलंय की योग्य विचार कसा करायचा. ती म्हणाली, ज्या प्रत्येक वेळी मी काही खाण्यासाठी अस्वस्थ होत असे, ती सांगायची की मी हातांवर बसायचे आणि मोठ्यांदा हे पुस्तक वाचायचे. आणि मी वारंवार हे करायचे जोवर मला पूर्ण विजय मिळाला नाही. आणि आता मी इतरांनाही समुपदेशन करते, हे लक्षात घ्या तुम्ही. कधीही कुणाच्याही द्वारे तुम्हाला विश्वास वाटू देऊ नका की आता काही आशा नाहीये तुमच्यासाठी. देवाकडे तुमच्या जीवनासाठी उत्तम योजना आहे. मला तुमच्याशी बोलायचंय ते पुढच्या गोष्टीविषयी, म्हणजे मी लवकर नाराज होत नाही आणि मी पटकन क्षमा करते. मी लवकर नाराज होत नाही आणि पटकन क्षमा करते. लोकांमध्ये चीड, कटुता, दोषीपणा, हळवेपणा, अक्षमाशीलता ठासून भरली आहे. माझ्या जीवनातील इतक्या मोठ्या काळात इतके रागावलेले आणि चिडलेले लोक मी पाहिले नव्हते या जगातले. तुमच्यापैकी किती जण सहमत होतील की नुसतं रागावून काही होत नाही. बघा, मैद्याच्या पोत्यासारखेच असतात लोक. ही शेवटच्या काळाची लक्षणं आहेत. मत्तई अध्याय 24 वचन 10 म्हणतं, शेवटल्या काळी पुष्कळ जण एकमेकांचा द्वेष करतील, अडखळतील आणि देवावरील विश्वासापासून दूर जातील. लोक देवावर देखील रागावतील. ज्याच्यावर रागवाल असा तो शेवटचा असेल. ते देवावर रागावतील कारण हे का घडतंय हे त्यांना कळणार नाही. त्यांना ते का घडलं नाही हे समजणार नाही. देवाने आपल्याला कधी आश्वासन दिलं नाही आपल्याला सगळं काही समजेल. त्याला हवंय आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा. माझ्या आयुष्यात अशा पुष्कळ गोष्टी आहेत, जगातही पुष्कळ गोष्टी आहेत. मी त्या पाहते पण मला त्या समजत नाहीत. पुष्कळ विचित्र गोष्टी मला समजत नाहीत.
एकतर मी देवावर विश्वास ठेवावा किंवा मग त्याच्यावर रागवावं. देवावरील भरवशाशिवाय मी दिवस घालवू शकत नाही. म्हणून मी लहान मुलासारखं वागायचं ठरवलंय आणि मी म्हणते मला ते सगळं समजत नाही, पण ते समजून घेणं हे माझं काम नाही. मी देवावर विश्वास ठेवते आणि तोच जीवनात माझा देव असेल. रागावलेली असण्यात जीवनातली पुष्कळ वर्ष मी घालवली. आपण लोकांवर रागावतो कारण आपल्याला वाटतं त्यांनी आपल्याला दुखावण्यासाठी म्हणून हे केलंय. अर्ध्या अधिक वेळा लोक स्वतःलाच दुःखी करून घेतात आणि त्या दुःखातच त्यांचा शेवट होतो आणि दुःख दिल्याचं त्यांच्या गावीही नसतं. म्हणून बायबल आपल्याला सांगतं की आपण प्रीती नेहमीच चांगुलपणावर विश्वास ठेवते, प्रत्येक व्यक्तीतल्या. हे ऐका जरा, कुणाचाही निवाडा करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी माहिती कधीही नसते. मला हे आवडतं. आपल्याकडे पुरेशी माहिती नसते कुणाचाही निवाडा करण्यासाठी. आपण त्यांच्या पापाचा किंवा गैरवागणुकीचा निवाडा करू, पण मी त्यांचा न्याय करू शकत नाही. मी त्यांच्या मनाचाही न्याय करू शकत नाही. ते कुठून आले ते मला ठाऊक नाही. त्यांच्या मनात काय आहे हे मला माहीत नाही. त्यांच्या प्रगटीकरणाचं किती ज्ञान आहे हे मला माहीत नाही. त्यांच्या जीवनात काय चाललंय हे मला माहीत नाही. पण त्यांचा निवाडा करण्याऐवजी मी दया दाखवते. मला एका गोष्टीचा शोध लागलाय, त्याची खरंच मला मदत होते. म्हणजे लोकांचा निवाडा मी करू नये. माझ्या जीवनात एकदा मी खूप टोकाची निवाडा करणारी झाले होते. मी चांगली परुषी होणार होते, पण खरं तर मी ठरवलं होतं प्रमुख परुषी व्हावं. आणि तुम्हाला माहित नाही परुषी म्हणजे कोण? तर बायबलमध्ये सांगितलेला एक धार्मिक गट होय. त्यांना वाटायचं ते योग्यच करतात आणि इतरांचा न्याय ते सहज करू शकतात. लोकांचा न्याय करणं ही माझी समस्या होती आणि त्याने खरंच मला मदत झाली हे समजण्यासाठी की माझं ज्ञान किती आहे. मला जे माहीत नव्हतं ते मला कधीही समजलं नाही. आणि ही भयानक अशी गोष्ट होती, कारण आमच्यातील प्रत्येकाला काहीतरी आपल्याला माहीत असतं. पण हे किती किती माहिती आहे तुम्हाला? जेवढं तुम्हाला माहीत असतं त्यापेक्षा जास्त नसतंच. आणि लोकांबाबतीतल्या खूप गोष्टी आपल्याला माहीत नसतात. म्हणूनच बायबल आपल्याला शिकवतं की देव हा एकटाच न्यायी आहे. लोकांबाबत मत व्यक्त करायची आपल्याला गरज नाही, मुळीच नाही. आपण म्हणायला हवं की मी चिडलेली, कडवट, नाराज अशी राहणार नाही, तर मी उत्तम गोष्टींवर विश्वास ठेवणार. मी नुकतंच एक वाचलंय, मी ते करते आणि मला वाटतं हा खूप छान असा सल्ला आहे. सर्वप्रथम बायबल म्हणतं जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, जर कोणाविरुद्ध काही तुमच्या मनात असेल तुम्ही त्यांना क्षमा करा, नाहीतर तुमचा स्वर्गीय पिता तुमचे अपराध विसरू शकणार नाही. अगदी सोपं आहे. मी ते परत म्हणते, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता प्रथम तुम्ही क्षमा करावी ज्या कुणाविषयी तुमच्या मनात काही असेल, नाहीतर देव तुमचे अपराध विसरू शकणार नाही. आणि म्हणून मग पाप हे देवाच्या आणि तुमच्या मध्ये उभं राहतं. तो त्याच्यासोबतचं नातं विस्कटून टाकतो आणि त्याला तुम्हाला क्षमा करायची असते, पण तो करू शकत नाही जर तुम्ही इतरांना क्षमा केली नाही तर. म्हणून रागावून राहण्यात काही अर्थ नाही, त्याने चमत्कार मिळत नाहीत. चिडका ख्रिस्ती हा एक विरोधाभास आहे. ख्रिस्ती लोक प्रेमळच असायला हवेत, रागावलेले आणि अक्षमाशील असे नव्हे. तेव्हा मी जे वाचते ते माझ्यासाठी आव्हान असतं. हे पुस्तक A.B. सिम्पसन यांनी लिहिलंय. ते देवासोबत 100 वर्ष होते. ते म्हणतात की जेव्हा तुम्ही म्हणता आमच्या पित्या, पुढची गोष्ट तुम्ही म्हणायला हवी की मी कुणावरही चिडणार नाही, माझ्या मनात अक्षमाशीलता नाही, आणि स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येओ, आणि स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तुझ्या इच्छेप्रमाणे तुझे राज्य येओ आणि स्वर्गात आणि पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि आमच्या अपराधांची क्षमा कर जशी आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करतो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर वाईटापासून सोडी. तर मी ती प्रार्थना करायला सुरुवात केली आणि आमच्या जीवनात अशी परिस्थिती होती की 4.5 वर्ष आम्हाला विजय मिळत नव्हता आणि आम्ही प्रार्थना करत होतो. आणि आमच्या बापा मी कुणावरही चिडलेली नाहीये आणि कुणाही बाबतीत अक्षमाशीलता नाहीये. आणि नंतर
माझ्या प्रार्थनेचा एक भाग म्हणून मी असं म्हणते की देवा, तुला ठाऊक आहे या परिस्थितीत मी 4.5 वर्ष प्रार्थना करतेय आणि कलाटणी मिळत नाहीये. तो म्हणाला की तू प्रार्थना करतेय पण त्या बाबतीत तक्रार करणं सोडत नाहीयेस. मग अशाने कार्य होणार नाही. म्हणून मग मी तक्रार करण्यावर पश्चाताप केला आणि सांगितलं की मी पुन्हा असं करणार नाही. काही दिवसांनी मी असं म्हणाले की आता मी कोणावरही रागावलेली नाहीये, मी अक्षमाशीलही नाहीये. आणि मग त्याने मला दाखवलं की ही परिस्थिती मी खूप रागावलेली अशी होते, अक्षमाशीलतेने भरलेली. आणि तुमच्याबरोबर मी हे शेअर करते कारण मला असं वाटलं की आपल्या जीवनात कधी कधी अशी परिस्थिती येते, आपण विचार करतो तेव्हा ती योग्य वाटते आपल्याला, कारण इतर लोक जे करतात ते चूक असतं असं आपल्याला वाटतं. आणि आपण विचार करतो की ही जी समस्या आहे ती त्यांच्यात आणि देवात असावी, आपल्यात असू नये. आणि बघा, देवाला खरंच मला दाखवावं लागलं की नंबर 1 तू तक्रार करतेस आणि नंबर 2 तू रागावलेली आहेस. तू त्याच्यावर रागवलीस कारण त्याने जे करायला हवं ते केलं नाही. हे खरं आहे, त्याने केलं नाही. पण मग देव म्हणतो तुला त्या बाबतीत काहीही ठाऊक नाही, तुला माहीत नाही. कदाचित त्यालाही काही माहीत नसेल. इतकं खरं की त्यांनी योग्य केलेलं नाही. कदाचित तो आजारी असेल, त्याला काळजी घेता आली नसेल, कदाचित अजून काही असेल, नसूही शकेल. कदाचित खरंच सगळं काही माहीत असेल आणि तो कुठेतरी मुद्दाम तसं करत असेल. पण मुद्दा असा, जर देवाने माझ्या प्रार्थनेचं उत्तर द्यायचंय तर त्याच्या प्रतीचा माझा स्वभाव महत्वाचा आहे. आणि परवा नाही की त्याने काय केलंय, माझा स्वभाव असा असायला हवा की माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळणारच. तुमच्यापैकी कोणी वाईट स्वभावाने प्रार्थना करते का? आमेन. एक सच्ची व्यक्ती इथे आहे का? चला, तुमच्यापैकी कोणी कदाचित वाईट स्वभावाने प्रार्थना करते? मला तुम्हाला आव्हान करायचं की सुरुवात करा प्रार्थनेला. आमच्या पित्या, मी कुणावरही रागावलेली नाही, माझ्या मनात अक्षमाशीलता नाही, आणि जर ती असेल तर मला ती दाखव. मी सांगते तो दाखवेल. तुमच्यापैकी किती जण सहमत आहेत? कधी कधी तुमच्या मनात खोल काही गोष्टी तुम्ही दडवता आणि बऱ्याच काळापासून तिथं असलेली एखादी गोष्ट जी तिथं असल्याची तुम्हाला समस्या असते. आमेन. बघा, मी रागावणं खूप कठीण आहे. मी सांगते की जीवनातली पुष्कळ वर्ष मी रागावण्यात आणि अस्वस्थपणात घालवली आणि मला खरंच पुन्हा तसं वागायचं नाही. एक गोष्ट आपण क्षमाशीलतेबाबत विसरलेलो आहोत, ती केवळ देवाज्ञेचं पालन करणं नाहीये, शत्रूशी दयाळूपणे वागणं नाहीये, तर कोणत्याही एका गोष्टीपेक्षा देव आपल्याला क्षमा करायला सांगतो की ज्या लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याला दुखावलं आणि आपल्या जीवनात त्या गोष्टीला होकार देऊन इतर कोणापेक्षा आपल्याला जास्त भोगावं लागलं. तुमचं मन तयार करा. मी नाराज होणार नाही, मी चिडचिड करणार नाही, मी कडवट आणि चिडखोर होणार नाही, मी कोपिष्ट होणार नाही. आता या क्षणी कोणी म्हणेल मला काय वाटतं ते मी नाही सांगू शकत. मी सांगते तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही सांगू शकत नसलात तरी पण तुम्हाला जे वाटतंय त्याने मदत करा. या विचारांप्रमाणे जर तुम्ही बदललात, तुमच्या भावना नवीन विचारांसोबत जातील. ऐकताय ना तुम्ही? सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्तामध्ये गरजेच्या सगळ्या गोष्टी मी करू शकते. देव विनाअट प्रीती करतो. मी भयामध्ये राहणार नाही. मी नाराज होणं ही खूप कठीण गोष्ट असेल. आता जर आपण कशाविषयी विचार करत असू ज्याविषयी खरं तर विचार करायला नकोय, आपण तो विचार करणं थांबवू शकतो, कारण बायबल याला चुकीचे विचार हाकलवून लावणे असं म्हणतं. पण तुम्ही लक्षात ठेवायला हवं, त्या वाईट विचारांच्या जागी काहीतरी चांगला विचार करायला हवा. देववचनाची देखील आपण निवड करू शकतो. उदाहरणार्थ, जर तुमच्या डोक्यात असा विचार येत असेल की मला खूप उशीर झालाय, माझं काही भवितव्य नाहीये, तुम्ही म्हणू शकता मी असा विचार करणार नाही, त्यापेक्षा मी बायबल काय सांगतं ते बघीन. म्हणजे देवाकडे माझ्यासाठी चांगली योजना आहे, माझी अपेक्षा आहे चांगल्या गोष्टी घडाव्यात. आणि असे हजारो चांगले विषय आहेत ज्याद्वारे ते वाईट विचार आपण नक्कीच बदलू शकतो.
आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.